तू तुझ्या गुणांची ओळख करून घे. उणीव दाखवायला लोक आहेत ना. तू पुढे जाण्याचं धाडस कर. मागे ओढायला तर लोक आहेत ना. तू तुझ्या स्वप्नांना उंच भरारी दे. कमी लेखायला तर लोक आहेत ना. तू मनातील जिद्द पेटवून ठेव. त्या ज्वालांवर जळायला लोक आहेत ना. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. द्वेष करायला लोक आहेत ना. तू स्वतःची वेगळी ओळख बनव. गर्दीत मिसळायला लोक आहेत ना. तू पडलास तरी उठून चालत राहा. तुला थांबवायला लोक आहेत ना. तू काहीतरी वेगळं करून दाखव या जगाला. टाळ्या वाजवायला लोक आहेत ना. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इथं सकाळची वेळ होती. तर इथं माझी म्हणजे सकाळच्या टिफिनची धावपळ चालू होती. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी तुरीचे जे दाणे असतात तर ते भाजून घेतले. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसण, सांबार हे सगळं ॲड करून मिक्सरला ह्या पद्धतीनं ग्राइंड करून घेतलेले. परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली आणि जे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले होते ना दाणे तर ते त्याच्यामध्ये टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. तर याचं मला काय बनवायचं होतं तर इथं मी आज आहे ना याचे पराठे बनवणार होते. त्याच्यानंतर त्याच्यावरती ना सांबारसुद्धा ॲड केला खूप सारा. तर चला इथं ही चटणी बनवून तयार झालेली आहे. एवढी टेस्टी होतात त्याचे पराठे, खूप छान लागतात. आज मला आहे ना मसाल्याचा डब्बासुद्धा घासायचा आहे. खूप म्हणजे अस्तव्यस्त झालेला होता. मसाल्याच्या डब्यामधलं सगळं सामान आहे ना म्हणजे खालीवर सांडलेलं होतं. तर मला तो डब्बा आज वेळ भेटला तर घासून घ्यायचा आहे. इथं मी लगेच पराठे बनवायला घेतलेले होते. तुम्ही पाहिलं असेल एक पोळीचा उंडा घेतला. सेम आपण पुरणाची पोळी बनवतो किंवा आलू पराठे बनवतो ना त्याच पद्धतीनं हा पराठा बनवायचा. एवढ्या भारी लागतो एकदम. जर तुम्ही गरम गरम खाल्ला ना तर खूप छान लागतो. लगेच मी तो पराठा बनवून घेतलेला. आज देवांच्या टिफिनमध्ये मला हा पराठा द्यायचा होता. तर इथं मग सकाळी माझी तीच तयारी चालू होती. एका साईडनं मी भाजीसुद्धा बनवलेली होती. आलू वांग्याची मिक्स भाजी बनवली आणि लगेच एका साईडनं इथं पराठे बनवायला घेतलेले होते. तर आज त्याच्या टिफिनमध्ये देवांच्या टिफिनमध्ये ना श्वास आणि पराठाच देणार होती. तर इथं मग मी 2-3 पराठे बनवून घेतलेले. तर एवढे भारी लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की म्हणजे ट्राय करा. एखाद्या वेळेस पराठे बनवले चालतात. कचोऱ्या पण छान होतात. बरेचसे असे पदार्थ ह्या तुरीच्या दाण्यांपासून बनवले जातात. तर चला मी आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत बोलते. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओज नाही आले, म्हणजे असे रेग्युलर जे व्हिडिओ यायचे ना तर ते आलेच नाही. त्याचं कारण म्हणजे मधात खूप थंडी पण पडली होती आणि त्याच्यामुळं मग मी काय केलं 2-3 दिवसाचा गॅपच घेतला होता. कारण एवढी थंडी होती ना तर थोडंसं उशिरा उठल्या जायचं. उशिरा उठलं म्हणजे कामही लवकर धावपळीचे व्हायचे. मग शूट करत बसलं तर मग आणखीन वेळ व्हायचा. तर मग मी ते काही मधात शूटच नाही केलं 2-3 दिवस. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवताच नाही आले. तर त्याच्यानंतर मग मला केसांवर ट्रीटमेंट करायची होती. तुम्ही पाहिलं असेल तर इथं एकदम माझे सिल्की सिल्की केस झालेले, एकदम मऊसूत म्हणतात ना कापसासारखे, तसे केस झालेले. तर खूप दिवसापासून मला ती ट्रीटमेंट करायची होती. प्रियंका ताईनं समोरच्या बऱ्याच वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले. तर त्या ताईंनी पार्लरचा कोर्स लावलेला आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की मी जोपर्यंत पार्लरच जाते ना, म्हणजे जोपर्यंत माझा क्लास आहे तोपर्यंत तुम्ही ते एकदा ताई ते करूनच घ्या. तर मी खूप त्याच्यावरती म्हणजे खूप लेखही वाचले. त्याच्यावरची खूप माहिती गोळा केली किंवा माहिती काढली की ते कशा पद्धतीनं, खूप म्हणजे मी त्याच्यावरती माहिती घेऊनच मग ते ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला. तर ती प्रोसिजर कशी 2-3 दिवसाची असते. म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला त्यांना केस दाखवायला जावं लागतात. कारण आपले केस पाहूनच ते आपल्यावरती ट्रीटमेंट करतात की तुमचे केस खूप डॅमेज झालेले आहे का, तुमच्या केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ आहे का तुमच्या केसांची लेंथ कशा पद्धतीने, तुमचे केस म्हणजे मधातून तुटतात का, हे असं बरंच काही त्याच्यामध्ये असतं. तेवढं तर मला काही माहिती नाही त्यातली. पण मी जेवढं म्हणजे मला माहिती केली ना त्याच्यानुसारच मी ते करण्याचा म्हणजे विचार केला. तर मग ते एक दिवस त्यामध्ये गेलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर परत तिसऱ्या दिवशी त्यांनी परत मला केस वॉश करण्यासाठी बोलवलं होतं. म्हणजे असे ते 2-3 दिवसाची प्रोसिजर असल्यामुळं मग ते 2-3 दिवसही मी काही व्हिडिओ शूट नाही केला. छोट्या छोट्या ज्या क्लिप घेतलेल्या आहे तर मग मी तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर खूप दिवसापासून मला करण्याची इच्छा होती. मला स्ट्रेट केस खूप आवडतात. म्हणजे मला पहिला कट करायचा होता. एक तर म्हटलं आपण लेअर कट करू, नाही तर स्टेप कट करू. खूप दिवसापासून माझा विचार चालला होता की आपण थोडेसे केस कट करून घेऊ. प्रियंका ताईचं म्हणणं होतं की सध्या कसं ट्रेंडमध्ये चाललेलं आहे म्हणजे स्ट्रेट केस. तर तुम्ही करा ना ताई, तुमचे केस पण छान आहे आणि तुमच्या केसांची ग्रोथही छान होते. तर मग तुम्ही एकदा कराच.
तर म्हटलं चला त्यांनाही ते डेमो करायचा होता, तर म्हटलं ठीक आहे मी तुमच्यासोबत येते. मी त्यांच्यासोबतच गेली आणि त्या माझ्यासोबत 2-3 दिवस म्हणजे माझ्यासोबतच आलेल्या होत्या. जेव्हा ती ट्रीटमेंटही करायची होती ना, तर त्या माझ्यासोबतच होत्या. तर फायनली मी केसांवरती ट्रीटमेंट करून घेतलेली. एवढे मऊसूत केस होतात आणि खूप छान होतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या केसांना काही डॅमेज असलं तर तेही भरून निघतात. बऱ्याच जणांच्या केसामध्ये डॅन्ड्रफ असतो, तेही त्याच्यामध्ये बरेचसे जे प्रॉब्लेम असतात ना केसांचे, तर ते सॉल्व्ह होतात. तर म्हणजे मला खूप दिवसापासून आणि मला स्ट्रेट केस खूप आवडतात. जे आपण लेअर कट, स्टेप कट करतो ना, केस खूप आवडतात. मी 1-2 वेळेस ते स्ट्रेट केले पण होते. पण त्यानं काय होतं, आपण जे हीट देतो ना केसांना, तर त्याच्यामुळं काय होतं, ते केस खूप डॅमेज होतात. तेव्हा तर आपल्याला ते चांगले वाटतात. पण जेव्हा आपण परत केस धुतो ना, तर तेव्हा केस आहे ना एकदम असा रफ होऊन जातो त्याच्यामुळं. तर मग मी ते म्हणजे नको म्हटलं हे करणं. असं नेहमी केसायला आपण ते हीट देणं चांगलं नाही. तर मग मी ते म्हटलं एकदाचच फायनली आपण आहे ना म्हणजे ही ट्रीटमेंटच करून घेऊ. तर खूप छान अशी ट्रीटमेंट केलेली आहे. एकदम मऊसूत केस झालेले आहे. तर हे केस कसे म्हणजे आणि पुन्हा व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे हे केस 3 दिवस ओपनच ठेवावं लागतात. म्हणजे केस त्यांनी ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मला सांगितलं, की तुम्ही ते केस ओपन ठेवसाल म्हणे तेवढा त्याचा जास्त रिझल्ट येतो. जर तुम्ही केस असे एखाद्या क्लचरमध्ये जर पॅक केले, तर त्याला तसाच आकार म्हणजे बनून जातो म्हणे. तर त्याच्यासाठी तुम्ही 2-3 दिवस ते केस ओपनच ठेवायचे. असे मला केस ओपन ठेवायला म्हणजे आवडत पण नाही आणि मी कधी ठेवलेली पण नाही. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर सहसा माझे केस धुतले तेव्हाच मी केस ओपन ठेवते, नाही तर माझे तसे केस बांधलेलेच असतात. म्हणजे क्लचर तरी मी केसांना लावत असते. तर ते आपल्याला सवय नसल्यामुळं आणि ते थोडंसं आपल्याला म्हणजे अनकम्फर्टेबल होतं. कारण काय आपण ते केस मोकळे ठेवून कामही जास्त करू शकत नाही आणि आपल्याच्यानं ते कामं पण होत नाही. कारण आपल्याला सगळेच कामं घरामध्ये करावं लागतात. तर त्याच्यामुळं ते मग मी म्हटलं 2-3 दिवस ते व्हिडिओ पण मी ज्या छोट्या-छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत तेच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार. तर म्हणजे तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं मी जास्त काही त्याच्याबद्दल शूट नाही केलं. तर फायनली मी केसांवरती ट्रीटमेंट करून घेतलेली आहे. तर मला खूप दिवसापासून करायची होती. खूप सुंदर वाटतात हे केस आणि हे केस कसे जास्त मेंटेन करायची गरज नसते आणि म्हणजे याला एक असा साधा क्लचरही लावला तरी पण होऊन जाते. तर त्याच्यामुळं म्हणजे मी व्हिडिओ केले नाही कारण ते 2-3 दिवस ओपनच होते ना आणि मी ते केस ओपन होते ना, तर मी बाहेरसुद्धा गेली नाही. म्हणजे घरातल्या घरातच मी कामं करत होती आणि माझे ते घरातल्या घरात म्हणजे कॅप घालून घेत होती मी थोडीशी. म्हणजे कॅप घातल्यामुळं मग ते थोडेसे असे थोडेसे पॅक राहायचे. नाहीतर मग ते ओपन आपल्याला त्याची सवय नाही ना, तर मग ते थोडीशी चिडचिड व्हायला लागली होती. पण आता थोडीशी मला त्याची सवय झालेली आहे कारण 2-3 दिवसापासून ते केस माझे ओपन असल्यामुळं मला थोडीशी त्या गोष्टीची आता सवय झालेली आहे. तर चला आता राहिलेली बाकीचे कामं करते. सकाळची तर माझे स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे. खूप दिवसापासून मसाल्याचा डब्बा असा क्लीन करायचा होता, तर तोही क्लीन करून घेते. बरेचसे असे कामं राहिलेले. 2च्या 8 दिवसापासून त्याच्यामध्येच होते ना मी. म्हणजे ते माहिती काढणं, ती माहिती वाचणं, त्याच्याबद्दल काही माहिती करून घेणं ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर. तर त्यातच माझे 2-3 दिवस गेलेले. तर घर पण एवढं अस्तव्यस्त झालेलं आहे. सगळ्या घरामध्ये पसाराच पसारा झालेला आहे. तर तो पसारा पाहूनच मला आणखीन जास्त चिडचिड होऊ राहिली. तर त्याच्यामुळे ते 1-2 दिवसा म्हणजे काल परवापासून काही ते व्हिडिओ करताच नाही आले. तर चला आता मी सगळे राहिलेले कामं करून घेते आणि तसं तुमच्यासोबत शेअर करते. पण ही जी मी ट्रीटमेंट केलेली आहे ना, तर ही माझ्यावरती कशी दिसते किंवा मला सूट झालेली काय हे पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मी आता राहिलेले कामही करून घेते आणि तसं तुम्हाला शेअरसुद्धा करते. तर चला. मसाल्याच्या डब्यामध्ये जे मसाले ठेवलेले होते ना, तर ते मी ह्या वाट्यांमध्ये काढून घेतलेले आहे. कारण ते मसाल्याच्या डब्यांमध्ये टाकायचं म्हटलं ना, तर मग ते मसाले पण खराब होऊन जातात. तर इथं मग मी पटपट ह्या वाट्यांमध्ये ना जवळपास ते सगळे मसाले थोडेच राहिलेले होते, तर ते सगळे काढून घेतले.
तर इथं मी मसाल्याचा डबा आहे ना बाहेर उन्हात वाळत टाकून दिलेला होता. पोर्चवरती ऊन आलेलं होतं ना, तर मग म्हटलं उन्हात लवकर वाळला की घरात घेऊन जाता येईल आणि परत मग त्याच्यामध्ये मसाले भरून ठेवता येईल. तर इथं मी काय करत होती, तर इथं मला आज सोफ्याचे कवर धुवायचे होते, कुशन कवर धुवायचे होते. कारण बरेचसे कामं असे पेंडिंग पडलेले, कारण 8-10 दिवसापासून कामच केलेली. थंडीही खूप होती मधात, म्हणजे अति थंडी पडलेली होती ना, तर त्याच्यामुळं कामही करण्याची म्हणजे इच्छा होत नव्हती. तर इथं मग मला आज म्हटलं चला थोडासा हॉलच क्लिनिंग करून घेऊ, म्हणजे एक एक रूम दररोज आता थोडीशी क्लीन करत चालू. कारण सगळंच एकदाच क्लीन करायचं म्हटलं तर मग एवढं होत पण नाही आणि त्याला वेळ पण खूप लागतो. कारण आताच 12:30 वाजलेले होते. तर मला हे 1-1.5 तासात पूर्ण क्लीन करायचं होतं. कारण देवांश येण्याच्या आत माझी ही सगळी क्लिनिंग झाली पाहिजे. कारण तो आल्याच्या नंतर मग म्हणजे हे कामं काही होत नाही. कारण मग त्याचं जेवण, त्याचा अभ्यास याच्यातही बराचसा वेळ जातो ना. तर मग हेच कामं करत बसले तर मग त्याच्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष होऊन जातं. तर त्याच्यासाठी मग तो येण्याच्या अगोदरच मला हे कामं सगळे करून घ्यायचे होते. सगळं पुसपास करायची होती आज. तर इथं मग मी सोपा आहे ना व्यवस्थित माझ्याकडे जो ब्रश आहे तर त्या ब्रशच्या साहाय्यानं पूर्ण सोपा आहे ना, इथं मी तुम्हाला जरी फास्ट दाखवत असली ना तर मला हे करायला खूप वेळ लागला होता. कारण मी सगळा सोपा आहे ना आजूबाजूनं सगळीकडून मी तो क्लीन करून घेतलेला होता. सोप्याची जी खालची साईड आहे ना, तर ती पण मी अशा एखाद्या कपडानं म्हणजे कापडनं पुसून घेत असते. वरची साईड तर व्यवस्थित पुसून घेतली जाते, पण खालची साईड काही मी म्हणजे नेहमी पुसत नसते. पण अधूनमधून जेव्हा वेळ असला ना, तेव्हा मग ते पुसूनच घेत असते. तर इथं पूर्ण सगळीकडून मी सोपायनं चांगला व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. मधले जे गॅप आहेत ना सोप्याच्या, तर त्याच्यामध्ये बारीक कण असे बसलेले असतात. तर ते व्यवस्थित असे कपड्याच्या साहाय्यानं काढून घेतलेले होते. कारण एवढी धूळ झालेली होती. देवांश जास्तीत जास्त आहे ना सोफ्यावरतीच खेळतो दिवसभर. तर त्याच्यामुळे तो जास्त लवकर खराब होतो, म्हणजे कवरही लवकर खराब होतात. कवर असल्यामुळं म्हणजे तो व्यवस्थित राहतो. कवर जर नसले ना तर त्यानं खूप म्हणजे सोफा खराब करून टाकला असता. तर इथं जे फ्लावर मी ठेवलेले आर्टिफिशियल ते थोडेसे झटकून घेतलेले, त्याच्यावरती बरीचशी धूळ झालेली होती. लगेच इथं मग टी व्ही युनिटचं जे बनवलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये जे शोपीस ठेवलेले तर ते मग मी वरच्यावर थोडेसे पुसून घेतलेले. सगळ्याच वस्तू जर थोडंसं आपण दुर्लक्ष केलं ना घरामध्ये, म्हणजे मी 8-10 दिवस थोडंसं लक्ष दिलं नाही घरामध्ये, तर लगेच घर एवढं खराब झालेलं होतं. सगळ्या घरामध्ये ना मला धूळच धूळ दिसत होती. तुम्हाला जरी ते व्हिडिओमध्ये तसं दिसत नसलं, पण प्रत्यक्षात एवढी धूळ झालेली होती. घरामध्ये काय होतं, रूम जर जास्त असल्या तर प्रत्येक रूममध्ये एक दिवस तरी थोडा वेळ द्यावाच लागतो. घर छोटं असलं तर मग ते एक नाही तर 2 दिवसात होऊन जातं. पण 3-4 जर रूम असल्या, प्रत्येक रूमला दररोज थोडा तरी 5-10 मिनिटाचा वेळ दिला तर मग ते घर तेव्हा व्यवस्थित राहतं. जर आपण त्या घराकडे पाहिलंच नाही किंवा त्या घरातल्या वस्तूंकडे लक्षच दिलं नाही किंवा घरातले सामानाकडं आपण म्हणजे साफसफाईला पाहिजे तसा वेळ जर दिला नाही, तर ते सामान खूप खराब होतं. त्याच्यावरती खूप धूळही बसते आणि सगळं सामान अस्तव्यस्त होतं. तर इथं मग मी काय करत असते, कधी हॉलला आज मी हॉल म्हणजे क्लीन केला. तर मग मी उद्या काय करणार, आता हॉलला मला 1 तास लागला, तर उद्या मग 1 तास आहे ना मी बेडरूमसाठी ठेवत असते. मग परवाचा दिवस पुन्हा परत किचनसाठी, मग परत छोट्या बेडरूमसाठी, म्हणजे असं ते माझं सर्कल चालू असतं. जास्त खराब झालं की मग लगेच मी ते करून घेत असते. म्हणजे असं पेंटिंग ते कामं काही ठेवत नसते, की उद्या करू, परवा करू, हे तर मी कधीच करत नाही. तर इथं टी व्हीसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. कधी-कधी मला देवांचे पप्पा म्हणतात, पण तर तू दिवसभर घरी असते, तर मग काय करते? तर माझे दिवसभरही ना असेच कामं चालू असतात. म्हणजे मी खूप व्यस्त असते दिवसभर. एवढं मोठं घर जर मेंटेन ठेवायचं म्हटलं, तर मग त्याला वेळ पण द्यावा लागतो. तर दिवसभर मग असे एखादी कुठल्यातरी कोपऱ्यातली मी क्लिनिंग करतच असते. आता थंडीचे दिवस सुरू आहे, तर मग दिवस लवकर मावळतो, म्हणजे लवकर दिवस चालला जातो. तर सकाळचे कामं झाले, थोडासा 1-1.5 तासाचा ब्रेक घेतला, की मग परत मी क्लिनिंगला म्हणा किंवा घरातल्या इतर कामांना म्हणा सुरुवात करत असते. तर इथं आता बरोबर आहे ना 4 वाजलेले होते. दुपारी देवांश आला, त्याचं जेवण झालं, त्याचं म्हणजे अभ्यास घेऊन झाला. तर त्याच्यानंतर मग थोडासा अर्ध्या-पाऊण तासाचा आराम केला आणि त्याच्यानंतर परत मी कामाला लागले. जो मसाल्याचा डबा घासून ठेवलेला होता ना, तर तो मसाल्याचा डबा इथं मी भरून ठेवलेला आहे. तुम्हाला पण तुमचे मिस्टर असेच म्हणता का, "ते दिवसभर तू काय करते?" मला तर कधी-कधी देवांचे पप्पा म्हणत असतात. पण मी त्यांना कितीही सांगितलं तर त्यांना त्याच्यावर विश्वास बसत नाही, की खरंच हे दिवसभर कामं करते. तर असो. तर इथं माझा पूर्ण मसाल्याचा डबा आहे ना भरून झालेला होता.
संध्याकाळची झाडझूड झाली, दिवाबत्ती करून झालेली आहे. त्याच्यानंतर परत मी स्वयंपाकाला लागलेली. इथं मी तुम्हाला थोडक्यात आहे ना, मी दिवसभर काय कामं करते हे शेअर करते. म्हणजे मला कधी कधी म्हणतात ना देवांचे पप्पा की तू दिवसभर काय करते, तर दिवसभराचे माझे हेच कामं असतात. दररोज हेच रुटीन असतं, दररोजचे हेच कामं असतात. त्याच्यामध्ये थोडासा अदलबदल होऊ शकतो. एखाद्या दिवशी केलाही जातो आराम, असं नाही. मी दररोजच म्हणजे असे कामं करते. एखाद्या वेळेस आरामसुद्धा केला जातो. तर इथं मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता ना, तर त्याच्यामध्ये इथं मला गोबीची भाजी बनवायची होती मसाल्याची. तर मी पहिले थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये, जी गोबी कट करून घेतलेली होती ना, तर ती ॲड केली. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून थोडीशी ती गोबी कलसून घेतली. इथं मी मसाला पण भाजून ठेवलेला होता. तर लगेच तो ग्राइंड करून घेतला आणि ते लगेच भाजीला फोडणी देऊन दिलेली. खूप छान लागते ही भाजी. कधीतरी थोडीशी याच्यामध्ये ना मी हरभऱ्याची डाळ असते ना, तर ती सुद्धा भाजली होती. खूप छान लागते, वेगळी टेस्ट लागते थोडीशी. नेहमी नाही, पण एखाद्या वेळेस खायला चांगले लागते. तर इथं झटपट अशी मी ही गोबीची भाजी बनवून घेतलेली आहे. पहिले मी गोबी जेव्हा कलसून घेतली त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं होतं, तर नंतर मग मी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी भाजी झालेली होती आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेली होती. खूप टेस्टी झालेली होती भाजी. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी डिटेल रेसिपी देण्याचा प्रयत्न करीन. इथं जेवणं झाले, सगळं आवरून झालं. त्याच्यानंतर भाजीपाला आणून ठेवलेला होता ना देवांच्या पप्पांनी, तर तोच निवडायचा होता. तर इथं अद्रक आणलेली होती. पहिली अद्रक व्यवस्थित कट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. अशी धुवून ठेवलेली असली ना अद्रक, तर मग पटकन आपल्याला एखादा तुकडा घेता येतो. आणि धुतलेली नसली तर मग तो तुकडा घ्या, तो धुवून काढा, त्याच्यातही वेळ जातो. तर इथं मग मी कधी-कधी अशी खूप सारी अद्रक असली ना धुवून ठेवत असते. आणि हा जो डब्बा आहे ना, तर एवढा छान आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या अशा म्हणजे भाज्या बसतात. म्हणजे हेच लसूण, अद्रक, त्याच्यामध्ये लिंबू, कढीपत्ता, हिरवी मिरची असं सगळं आपण एकाच डब्यामध्ये ठेवलं ना, घेतल्या पण पटकन जातात. वाटाण्याच्या शेंगासुद्धा आणल्या होत्या, तर त्यासुद्धा मी इथं म्हणजे सोलून ठेवलेल्या आहे. जेव्हा भाजी बनवायची असली तेव्हा पटकन घेतल्या जातात. दुसरा हिरवा भाजीपाला आणलेला होता, तर तोही सुद्धा मला आता निवडून ठेवायचा होता. सांबार, त्याच्यामध्ये मेथी. तर इथं माझं सगळं आवरून झालेलं होतं. भाज्यासुद्धा निवडून झालेल्या होत्या. तर चला, आजचा व्हिडिओ ताईंनो इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.